थोडंसं असं करताय, असं व्यवस्थित बघताय. करतात गहू. हां हा दादा. हां. काय समस्या निर्माण होईल दादा आता या? मग जास्त पडायला शक्यता आहे वातावरण ढगामुळे. हां. पण बाकी दुसरा उत्पन्नावरती परिणाम होईल थोडा, आवरेज कमी येईल थोडा. कमी येईल. दाना बारीक पडेल का? बोलत राहा तुम्ही तुम्ही. आवरेज बी कमी पडेल आणि आता थंडी बी नाही आहे. गरमाट प्रमाणात गहू वाढत करत राहा ना, बोलत राहा तुम्ही. बरं आहे. मग पडतो शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे. बघा त्याला ते पाणी भरायला होतं 9 वाजता लाईट आली रात्री. हां. आणि ते गहू पाणी किती भरलं गेले. आता पाणी राहते कसं आहे दिसत नाही पाणी अंधारात. जीव हां. रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे. गव्हाचे पीक पेरलेलं आहे, हरभरे पेरलेले, दादर पेरलेले. परंतु ढगाळ वातावरणामुळे निसर्गाने जे निर्माण केलेले आहे ते सर्व हे मुरमा नावाचा रोग हा पडलेला आहे. तर त्या पिकांना वाचवायचं कसं? शेतकरी हवालदिल झालेला आहे. खतांचे भाव गगनाला भिडलेले. 1300ची थैली 1700ला आणि 1800 रुपये मिळते. ते बी टाईमावर मिळत नाही. तसंच ये आम्ही लाईन टाईमावर मिळत नाही. लाईन रात्री येते, बेरात्री येते. बेरात्री शेतकरी शेतामध्ये पाणी भरायला जातो. साप निघतात, जनावरं निघतात. शेतकरी कशा पद्धतीने जगायचा हे शासनाने त्याच्यावर विचार करून काहीतरी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे सौर ऊर्जा मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना जे राबवलेली ते मागेल त्याला वीज, मागेल त्याला सौर ऊर्जा. परंतु आमचे मंजूर झालेले सर्वे झालेले तरी ते साहेब म्हणतात की तुमचं काही होणार नाही. सर्वे करताना त्यांनी 2-2, 3-3 हजार रुपये आमच्याकडून शेतकऱ्यांकडून घेतले. परंतु त्यांनी आमचं मंजूर केलेले नामंजूर करून टाकले. त्यांच्याकडे 4-4, 6-6 वेळा जाऊन विनंत्या केल्या तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. बरोबर. आता ह्या वर्षाला पाऊस भरपूर झालेला आहे आणि पाऊस असल्यामुळे पिकंसुद्धा बरोबर आले नाही. त्याच्यात पिकांना जर कधी वाढवायचं म्हटलं, काही करायचं म्हटलं तर खतं वगैरे द्यावं लागतात आणि त्यांचा भाव तर आता गगनाला भिडलेला आहे. त्याच्यामुळे हे पिकं आम्ही कसे करायचे, काढायचे कसे आणि पिकवायचे कसे? खत जर दिलं नाही तर पीक येणार नाही आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. मग आम्ही करायचं काय? काय मागणी काय तुमची? मागणी खतांचे भाव कमी करा थोडेफार. आम्हाला काही शासनाचं अनुदान असेल तर ते द्या. आम्ही पहिलेच म्हणजे एक तर याच्यासारखं म्हणजे ओला दुष्काळ पडून गेलेला आहे आणि आता पुढे काय करायचं आम्ही? पुढे शेती कशी पिकवायची? दुनियाचे म्हणजे महागाई होऊन गेली खतांची आणि किती करणार आम्ही? कष्ट करून बी काय होणार आहे ते शेवटी?